निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा हॅलो ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला मी ना. नागपूरहून बोलत आहे. हा हा हा. मी कालपासून ऍक्च्युली प्रयत्न करत होते पण महाराजांच्या कृपेने आज उचलला तुम्ही. थँक्यू. तुम्ही काल बाहेर होती जरा एका लग्नाला. अच्छा अच्छा. हा हो का? हा हा हा. नाही, मी तुमचे एक्सपिरियन्स रेग्युलर ऐकते. अच्छा अच्छा. हा Actually माझ्यावरही खूप मोठं संकट आलेलं आहे सध्या. आलेलो आहे. हो, मी फेस करत आहे. अरे ऍक्च्युली बापरे. मी कर्णिबाधेतनं आहे. कर्णिबाधा माझ्या झाली आहे. मग काही सेवा करताय की नाही? हा, सुरू आहे. हम्म. तर मी आता रविवारी गेली होती स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात इथे नागपूरला. अच्छा अच्छा. त्यांनी मला दिली 40 दिवसाची सेवा. हम्म. ती सुरू आहे पण अजून व्हायचं आहे. मला हा एक्सपिरियन्स मला आला की मी नक्की शेअर करेन, कारण आपल्यासारख्या स्त्रियांना जो त्रास देतात. हो हो हो. खरंय. स्त्रियांना त्रास ताई आजकाल फक्त मजाक म्हणून दिला जातो. हो 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 हो. खरंय. कारण जेलसी वगैरे आता तो प्रकार नाही राहिला. आता फक्त मजा उडवणे आणि हो irritate हो. करणे समोरच्याला. खरं खरं. राक्षसी आनंद घेणे. बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यासाठी नाही होणार ताई तुमचं. तुम्ही केंद्रीय दादांकडनं पण सेवा घेऊ शकता. तर महिला त्यांच्याकडनं घेतली होती ताई. तुम्ही मला नंबर पण दिला होता एकदा. हो का? तर अच्छा ते काय व्हायचं, मला पिरियड आला की परत ती एनर्जी ऍक्टिव्ह होऊन जायची. माझी ती 5 दिवसाची बंद व्हायची सेवा. अच्छा. हा, असं 2दा झालं. मग आणि मग आम्ही बाहेर पण बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण बाहेर खूप घाणेरडा अनुभव आलाय मला. अरे मी नक्की सांगेन तुम्हाला. नक्की नक्कीच आहे. पण आता मी रविवारी तिथे गेली, त्याच्यामुळे आता त्यांनी सेवा दिली, आता सुरू आहे. पण त्याच्या आधीचे माझे अनुभव सांगायचे महाराजांचे. त्याच्यामुळे मग तुम्ही बोललात ना की अनुभव सांगितल्याने हो अनुभव हो येतो. हो. खरंय खरंय. म्हणून मी सांगते. ऍक्च्युली आम्ही दिल्लीला होतो 14 वर्ष. म्हणजे मिस्टरचा जॉब होता तिथे. अच्छा अच्छा. हा हा. तर तिथे मला 2दा कर्णिबाधा झाली आहे. अरे अरे. झाड आहे कसं माहिती नाही मला कोणी. आई ग. तर तेव्हा स्वामी नव्हते माझ्या. ऍक्च्युली 2004 मध्ये मी अक्कलकोटला गेली होती माझ्या मावशीसोबत. हा हा. तिथनं एक फोटो आणला महाराजांचा आणि माझ्या घरी ठेवला. नागपूरला खेडं गाव आहे, तिथे आम्ही राहायचो. अच्छा. हा ते हा. कसं, मी झोपून उठल्यावर महाराजांना गुड मॉर्निंग महाराज म्हणायची. हा 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 हा. तर ते माझ्या स्वप्नात आले मला म्हणतात, बाळ म्हणते आतापर्यंत मला असं कोणीच नमस्कार नाही केला म्हणते. आणि त्याच दिवशी माझे मिस्टर मला बघायला आले आणि त्यांच्या आशीर्वादाने मला खूप छान मिळाले. अरे वा 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 वा. बघा. खूप खूप म्हणजे खूपच अगदी. अरे वा. त्यानंतर मग मी विसरून गेली महाराजांना. हा. हेच आपल्याकडनं चूक होते. हो, तर 2007 मध्ये एक बाधा झाली. 2013 मध्ये माझा भयंकर ऍक्सिडेंट केला गेला. अरे अरे. मी वाचली. हो, अरे बापरे. भयंकर. आणि 2017 मध्ये ऍक्च्युली मग आम्हाला तिथलं वेदर सूट नव्हतं होत आणि हे असले गुण सुरूच होते लोकांचे. मग माझे मिस्टर म्हणाले की आपण ट्रान्सफर घेऊ. तर मग आमचं हैदराबाद साठी सुरू झालं. अच्छा. मला नागपूरला यायचं नव्हतं. दिल्लीला माझा मुलगा खूप छान शाळेत शिकत होता. अच्छा. आता एक असतं ना आपलं की आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकत आहे, ते नागपूर. मला थोडंसं त्यावेळी वाटायचं की नागपूर छोटं आहे बाहेर कम्पेअर टू. हो बरोबर आहे. खरं आहे. आणि ते तर मग हैदराबाद साठी आमचे प्रयत्न सुरू होते. तर मग इथे ना नागपूरला एक ताजुद्दीन बाबा म्हणून आहे. तुम्ही त्यांचं नाव ऐकलं का माहित नाही. तिथले पण नागपूरचे मोठे संत आहेत ते. अच्छा. हो, ऐकलंय. त्यांच्या तिथे दर्ग्यात आम्ही गेलो. तिथे एक छोटा हायकोर्ट आहे. म्हणजे तिथे कसं एक पद्धत आहे की आपली काही इच्छा असली तर अप्लिकेशन करायची बाबांना. अच्छा. तिथे मी अप्लिकेशन केली. तर मी हैदराबाद टाकलं. तिथे माझा भाऊ म्हणाला की नागपूर टाक. तर मग मी नागपूर टाकलं. जस्ट टाकून दिलं. माझी इच्छा नव्हती, माझा भाऊ म्हणाला म्हणून टाकलं. तर 12-1 वाजता मी अप्लिकेशन केली तिथे बाबांना. तर 2-2:30 वाजता माझ्या मिस्टरांना त्यांचे सर म्हणाले की तुम हैदराबाद मत जाओ म्हणे, तुम नागपूर के लिए ट्राय करो.
अय्या. हो. मग यांनी तेवढी मोठी फाईल कॅन्सल केली आणि मग नागपूरची बनवली. तर नागपूरचं काम सुरळीत होत आलं. हा तर हा माझ्या मनात होतं की मला नागपूरला जायचंच नाही, मला हैदराबादलाच जायचं आहे. तर मग मी स्वामी महाराजांचे पारायण सुरू केले. हा त्यावेळी हा माझ्याकडे पुस्तक पण नव्हतं, मी मोबाईल मधनं करायची. कारण तेव्हा महाराज माहिती माझ्या लाईफ मध्ये अचानक आलेत. हा 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 ते काही चांगलं होणार असलं की होत बरोबर येतात स्वामी. हो हो. ऍक्च्युली मी एक मोबाईलवर मला एक लिंक आली होती माय मंदिर ऍप म्हणून, त्यात मला स्वामी समर्थ महाराजांचं दिसलं डिटेल, गुरुचरित्र वगैरे दिसलं. हा 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 क्युरिओसिटी म्हणून मी वाचत गेली, पाहत गेली. मग हा, हा. माहिती असं एक आवड निर्माण होऊन गेली. मला बरोबर. आठवलं की आपण आधी लग्नाच्या आधी आपण हा प्रकार केला होता, म्हणजे हात जोडल्यामुळे हे हो, झालं. हो, मग हो. एकदम क्लिक होत गेलं सगळं. हा हा तर मग मी पारायण सुरू केले. तर ते पारायणाचा परिणाम असा होत गेला की आमचं ट्रान्सफरचं काम होत आलं. पण मला हैदराबादलाच जायचं होतं, नागपूरला येण्यात इंटरेस्टच नव्हता. हा तर हा मी महाराजांना परत पारायण केले. तर महाराज स्वप्नात येऊन मला म्हणाले, बाळ तू फार हट्टी आहे म्हणे. बस एवढं म्हणून चालले गेले. एवढं म्हणून चालले गेले. म्हटलं मला समजलंच नाही हट्टी. मी परत पारायण केलंय. हा, हा. महाराज स्वप्नात येऊन मला म्हणाले की हैदराबाद तुझ्यासाठी सुरक्षित नाही स्त्री म्हणून, हो तेव्हा तू नागपूरलाच जा. बघा म्हणजे महाराजांचं मला इतकं म्हणजे किती सर्वाईव्ह प्रसिद्धी करण्यात देतात. हो. खूप प्रसिद्धी दिली त्यांनी. मग तुम्ही आणि नागपूरला झाले? हो, नागपूरचं मग त्यांनी काम इतकं सुरळीत केलं महाराजांनी की ऍक्च्युली ट्रान्सफरसाठी जे ट्रान्सफर आमची पर्सनल याच्यावर होती ना, हा हा ती ऑफिशियल झाली. अरे वा. ऑफिशियल झाल्यामुळे मग आम्हाला ट्रान्सफरचा पूर्ण खर्च मिळाला, हा. येण्या जाण्याचं तिकीट मिळालं आणि त्यासोबत माझ्या मिस्टरांना प्रमोशन पण मिळालं. बघा जेव्हा किती की छान ताई, ट्रान्सफर किती स्वामींना हो. काळजी. जेव्हा की ट्रान्सफर सोबत प्रमोशन देत नाहीत. हो आणि ट्रान्सफरसाठी लागणारा पूर्ण पैसा जो होता तो अकाउंटमध्ये ऑलरेडी जमा होऊन गेला होता. जेव्हा की ट्रान्सफर झाल्यानंतर 1-2 महिन्यांनी मिळतात, तेही ऍडव्हान्सच मिळाले. महाराजांनी तिथे एकही रुपया खर्च होऊ नये दिला आणि लोक ट्रान्सफरसाठी ताई पैसे भरावे लागतात. हो हो हो. पैसे आम्हाला एकही रुपया खर्च नाही करू दिला महाराजांनी. किती छान. हो. ऍक्च्युली माझं म्हणणं होतं की माझ्या मुलाला चांगले पर्सेंट नाही मिळणार, तो हुशार आहे माझा मुलगा. महाराजांनी मला त्याचे पर्सेंटेज पण दाखवले. 10वीत एवढे मिळणार आहे, 12वीत त्याला तेवढे मिळणार. तसेच मिळाले? हा, 10वीत त्याला तेवढेच मिळाले. आता 12वीला आहे, आता परीक्षा होईल त्याची. अरे वा. म्हणजे तुमची अगदी मनापासूनची सेवा आहे ताई. हो, मला खूप प्रचिती आल्या, इतक्या प्रचिती आल्या की काही विचारून. आता ही 3री बाधा मला लागली आहे बाहेरची. तर महाराज स्वप्नात आले 2 वर्ष आधी, रडलेत माझ्यासोबत. हो आणि हो खूप रडलेत. बापरे. आणि त्याच्या आधी गजानन महाराजांनी मला सांगितलं की हा माणूस तुला असा असा त्रास देणार आहे. ते कसं माझी गजानन महाराजांची पण सेवा आहे, पण ते कसं आपण लक्षात अर्थ आपण एवढं मनावर नाही घेत. बरोबर. तर माझं तिथेच चुकलं. तर आता तो त्रास मी 2 वर्ष झाले मी खूप फिरली. माझ्या एवढं लक्षातच नाही आलं की आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जावं. मी घरी पूजा करते, यांची घरी फोटो आहे. अरे वा. पण मग तिथे केंद्रात गेल्यावर ते म्हणाले की नाही ताई तुम्हाला भोग भोगायचे होते म्हणे म्हणून. खरंय. पण असं वाटतं ना की आपण एवढी सेवा करून इतका वेळ का लागत आहे. नाही, लवकरात लवकर होईल आता बघा. हो हो. तुम्ही अनुभव शेअर केलाय ना, तुम्ही फार लवकर तो अनुभव शेअर करायचा. हो हो, नक्की नक्की. तुम्ही शेअर करता ताई. हो, ठीक ठीक ताई. स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.